अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील विमानतळाजवळ दिघे वस्ती पिंपरी रोडवर 4 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। साहेबराव पोपट भोसले यांच्या घरात घुसून अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी कृष्णा भोसले वय 30 व साहेबराव भोसले वय 60 यांची निगृण हत्या केली, तर साकराबाई भोसले वय 55 या गंभीर जखमी झाल्या आहेत। हल्ल्यानंतर आरोपी मोबाईल फोन व मोटरसायकल चोरून घटनास्थळावरून फरार झाले होते। घटनेची माहिती मिळताच राहता पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमरे व उपविभागीय अधिकारी शिरीष ममने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या 12 तासात आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं। सिन्नर तालुक्यातील पळशी टोल नाका येथे सापळा रचून आरोपी संदीप रामदास दहाबाड वय 18 व जगन काशीनाथ किरकिरे वय 25 या दोघांना अटक करण्यात आली आहे। दोघेही पालघर जिल्ह्यातील तेलिंबरपाडा तालुका मोखाडे येथील रहिवासी आहेत। अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून हत्येस वापरलेली शस्त्रे व चोरी केलेला माल जप्त करण्याची कारवाई सुरू आहे। या हत्याकांडानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाबरोबरच सिन्नर पोलीस ठाण्याच्या पथकानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। कापडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते। आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता। त्याने घरात बघितलं असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते। त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात, PSI धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते। गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोल नाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहाबाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघेही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे। अधिक तपास SDPO श्री वमने साहेब शिर्डी विभाग हे करीत आहेत।